चला मंडळी, आज आपले मस्त बनावण्यात गिलकान्या भज्या. तर देखा त्यासाठी मस्त 3 कव्या असा मस्त गिलका लिहितात आणि त्यासनं आपले बारीक असा खांडे करानेतच चकऱ्या करानेत मस्त बारीक बारीक. कारण कसं जाड्याने ठेवा ना ते एकदम बारीक करानं कसं आहे तेल मग चांगलं तयार होतीस त्या बारीक. त्यासाठी आपले मस्त बारीक बारीक करांचे तर जास्त जाड्याने कराने. तर देखा अशा मस्त छोट्या छोट्या उन्यात आणि गिलका बी भारी येतच. तर देखा असे एक साईडले करेल येतीस मी, बाकीना भाजी नाही येतच त्या बाकीने भज्या काढांचे आहेत. त्यांसाठी हिरवी मिरची कापेले, तसं 1.5 वाटी बेसन पीठ लिहिले आणि त्यांना मग आपल्या त्या ज्या गिलका होतात त्या मस्त असं धुई टाकांच्यातच. 2 पाणीच गई आपले चांगलं धवानाशातच त्या. कारण कसं जर जास्त टाईम जर बाहेर राहणार तर जास्त कायपट होई जात असत्या. त्यांसाठी त्याचे लगोलग आपले पाणीमा टाकान होतात. पाणीमा टाकीन चांगलं धुईसन 2 पाणीच घे साफ करी आणि मग त्या आपल्या त्या बेसन पीठमा टाकानेत. कारण कसं ते कायपट पाणी सगळं निघी जात, चिकटपणा पण निघी जात सगळा. तर त्यांना मग आता आपले बेसन पीठ थोडासा गिलका बारीक करेल आणि हिरवी मिरची आणि थोडीशी हळद, थोडंसं जिरं, काही थोडासा खाता सोडा, थोडासा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर, असं सगळं साहित्य आपलं त्यांना मग टाकाने. काही थोडंसं नमक असं सगळं टाकानं. मिरचीनं काही नाही, मिरची तुम्ही कमी जास्त करू शकतस. आणि थोडासा खावाना खाता सोडा टाकानं. कारण कसं भजी मस्त फुलस त्यासाठी. आणि थोडंसं तांदूळनं पीठ टाकना तर भजी एकदम भारी आहे. जास्त कडक बी नाही जास्त नरम बी नाही. त्यासाठी जर तांदूळनं पीठ वापरना तर एकदम भारी आहे. तर देखा थोडं नमक टाका मी आणि सगळं आपले एकत्र कराने ते सगळं एकत्र करीस आणि चांगलं काली लेवाने लागता लागता पाणी गई आपलं ते पीठ बिंजांचे. आणि जास्त पातळ नाही बिंजानं, जास्त येणागत पण बिंजान नाही. आपले एक येण्यासारखं ठेवाने ते आपले मस्त. तर तोपर्यंत मी कढईमा तेल तापडायला ठेवले. तोपर्यंत आपलं भजीचं पीठ मोडीस आणि आपले 2-5 मिनटं साईडला ठेवाने. कारण कसं लगोलग जर भिंजना तर आपल्या भज्या येणगती येतीस. त्यासाठी थोडंसं पडू देवाने आपले साईडले. तोपर्यंत आपलं तेल तापणं आणि थोड्याशा भज्या त्यांना सोडांच्यात आपले. जास्त नाही टाकाना तेल, थंड विजात भजी आपले येणागत विजात थोड्याशाच भज्या सोडाना त्यांना मग. आणि कमी गॅसवर करा ना. कारण कसं कमी गॅसवर जर राहिना ना तर भजी जास्त बयत नाही, मजारमा कच्ची राहत नाही. आणि जास्त जर फुल गॅस करा तर वरून आपली भजी लाल दिखत पण मजार कच्ची राहत. त्यासाठी आपले गॅस कमी करीस आणि आपले भज्या तयार आहेत त्या. तर देखा कशा वहिन्यात भज्या गिलकान्या आणि खावायला पण मस्त लागतीस गिलकान्या भज्या. तर करी देखा तुम्ही पण. आणि कशा वाटण्यात भज्या गिलकान्या तसं कमेंट करी सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कोठून देखील राहणार तसं मला कमेंट करी सांगा. आणि व्हिडिओ आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा. आणि तुम्ही कोणता गावातून देखतस तसं मला सांगा, तसं मला पण समजे असं. तर देखा कशा उन्हात आपल्या भज्या मस्त. या तुम्ही पण खावाले. लाईक शेअर नक्की करा.